नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल नवनवीन अपडेट रोज येत आहेत। या अपडेटमध्येच आता अजित पवार यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, जे की आपले अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत, की लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयाबद्दलचा निर्णय कधी घेतला जाणार किंवा लाडकी बहीण योजनेचा गुढीपाडव्यानिमित्त जे काय गिफ्ट येणार अशी बातमी पसरली आहे, त्या बातमीमध्ये किती तथ्य आहे, लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार, त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, अजितदादा यांना विचारले असता दादांकडून यामध्ये स्पष्ट काही गोष्टी करण्यात आल्या आहेत, की राज्याची ज्यावेळी आर्थिक घडी चांगली होईल, म्हणजेच की राज्याकडे ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर मुबलक पैसा उपलब्ध होईल, त्यावेळी आम्ही लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये करण्याचा निर्णय घेऊ। कारण हे कसं असतं की 5 वर्षांचा जाहीरनामा असतो, त्यामध्ये सर्व गोष्टी पाहूनच आपल्याला निर्णय घ्यावा लागतो। सर्व काही सोंग आणता येतात, परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही, असे देखील उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सांगितले। आणि त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयाचा निर्णय लगेच घेतला गेला नाही किंवा एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये येणार ही बातमी 100% खोटी आहे। अजून याबद्दल कुठल्याही प्रकारे अधिकृतपणे निर्णय घेण्यात आलेला नाहीये। याबद्दलची चाचपणी सुरू होती, कारण लाडक्या बहीण योजनेअंतर्गत चौकशी देखील महिलांची सुरू आहे। यामधून किती महिला बाद होणार ते पाहून त्यानंतरच हा 2100 रुपयाचा निर्णय घेतला जाणार आहे। कारण 2100 रुपये महिन्याला द्यायचं म्हटल्यानंतर राज्य सरकारला जवळपास 50 ते 55 हजार कोटींचे बजेट लागणार आहे, जे की बजेट निर्माण करण्यासाठी राज्य सरकारकडे त्या प्रमाणात संधी देखील किंवा मुबलक निधी देखील उपलब्ध असणे आवश्यक असणार आहे। त्यामुळे तुर्तास या योजनेच्या 2100 रुपयांचा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला गेलेला नाहीये। त्यासोबतच अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे याबद्दल एक बोललं जात आहे, की गुढीपाडव्यानिमित्त लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये येणार किंवा लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता गुढीपाडव्या दिवशी जमा होणार, परंतु यामध्ये देखील कुठल्याही प्रकारे तथ्य नाही आहे। लाडकी बहीण योजनेचा गुढीपाडव्यानिमित्त 2100 रुपये येणार किंवा गुढीपाडव्यानिमित्त जो एप्रिल महिन्यात हप्ता येणार त्याबद्दल देखील अद्याप कुठलेही तथ्य नाहीये। कारण 2100 रुपये जे निर्णय तर होणार नाहीच, परंतु 1500 रुपये जे महिना आहे ते देखील एप्रिल महिन्याचे साधारणपणे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यामध्ये महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे। तुर्तास जो गुढीपाडव्यानिमित्त पैसे येणार ही जी बाब आहे ती 100% अपवाद असल्याचे यामुळे निष्पन्न झाले आहे। आणि त्यामुळेच तुम्ही या सर्व बाबींकडे लक्ष घ्यायचं आहे, की तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त पैसे येणार का, तर अजिबात पैसे येणार नाहीयेत। 2100 रुपयाचा निर्णय देखील लगेच झालेला नाहीये। त्यासोबतच लाडकी बहीण योजनेअंतर्गत चौकशी देखील सुरू आहे, कारण लाडक्या बहीण योजनेअंतर्गत येत्या काही दिवसांमध्ये चौकशी पूर्ण होऊन यामध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच पैसे दिले जाणार आहेत। आता अजितदादा याबद्दल काय बोललेत ते देखील आपण तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये ऐकू शकता, त्यामुळे व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। चला अजितदादा काय म्हणले ते ऐकूया। या गोष्टीला कौशल्य विकासच्या निमित्तानं आम्ही ह्या कामाला जास्तीचं महत्त्व दिलेलं आहे आणि त्याच्यातून साधारण ज्या काही कोर्सेस केल्यानंतर त्या मुलींना नोकऱ्या उपलब्ध होतील अशा प्रकारचे कोर्सेस हे वेगवेगळ्या भागामध्ये देण्याचा काम राज्य सरकारच्या वतीनं टाटा ट्रस्टचा बरोबर घेऊन आम्ही करतोय। त्याच्यामध्ये साधारण रेशो असा असतो, जर 195 कोटी रुपयाचा प्रकल्प राबवायचं म्हटलं तर जवळपास 160 ते 165 कोटी रुपये टाटा देतं आणि 35 ते 35 कोटी रुपये राज्य सरकार त्या ठिकाणी, राज्य सरकार म्हणजे आता इथं आपण डीपीसी मधनं घालणार आहे। त्याबद्दल अतुल सावे हे आपले पालकमंत्री आहेत, त्यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनाही मी सूचना दिली। बीडचा मी पालकमंत्री असल्यामुळं तिथं काही तो प्रश्न नाही, ते मी करणारच आहे। आणि संभाजीनगरच्या बाबतीत पण शिरसाटांशी चर्चा करून इथल्याही मुलींना एक नवीन दालन आम्ही या निमित्तानं रोजगार मिळण्याच्या करता उघडतो। पुरस्कार अजून पकडले गेलेले नाहीये, चाललेलं आहे। पोलीस यंत्रणेचं काम करतायत। कधी कधी एखादी गोष्ट पकडण्याच्या करता वेळ लागतो, परंतु ते मुद्दाम कोणी प्रयत्न करता अशातला भाग नाही। आजपर्यंत कुठल्याही न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला नाहीये आणि त्याच्यामुळं जे काही चुकीचं वागत असतील ते कुठल्या गटाचे तटाचे पक्षाचे कोणी असू द्या, त्यांच्यावर कारवाई संविधानाच्या, कायद्याच्या आणि नियमाच्या या सगळ्या जो काही त्याचा हे आहे त्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी घेतो। लाडकी बहीण योजना चालू केली तेव्हा पैसे लाडकी बहीण योजना चालू केली तेव्हा पैसे अरे बाबा, मीच अर्थमंत्री होतो
निर्णय घेताना पत्रकार मित्रांनो हात जोडून विनंती आहे, जरा जास्तीची माहिती घेत चला. ज्यावेळेस एखादा निर्णय होतो तो कॅबिनेटला जातो. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पासून सगळे 42 मंत्री हजर असतात. ते चर्चा करतात. आपापली भूमिका तिथं मांडण्याचा अधिकार असतो. आम्हाला अर्थ मंत्रालय म्हणून ती सगळं तपासून घेण्याचा अधिकार असतो. आम्ही आमची मतं स्पष्ट